Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to reveal 8 standard scholarship result. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी एक्झाम दिली आज 22 फेब्रुवारीची, तर ती एक्झामची आपण आज काय करणार आहे, तुम्हाला त्याची आन्सर की देणार आहे आणि ती आन्सर की आपण पेपर 2 ची देणार आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित क्वेश्चन बाय क्वेश्चन. आज आपण क्वेश्चन प्रश्नपत्रिका म्हणजे क्वेश्चन सेट कोणता असणार आहे तुमचा, तर डी असणार आहे बघा. तर याच्यामध्ये काय असणार, फक्त क्वेश्चन मागे पुढे झालेले असणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की मी डी प्रश्नपत्रिकेमधला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता हा क्वेश्चन किती नंबरला आहे आणि त्याचं आन्सर काय करायचं तुम्ही राईट करायचंय. तर मी आन्सर की तुम्हाला सोडून दाखवतोय. तर ती डी सेट आहे तिचा आणि ते डी आपण फक्त काय घेणार आहे त्यामध्ये इंग्लिशचे तुम्हाला सुरुवातीला सेशन एक यामध्ये तुम्हाला डिटेल जवळपास तुमचे 25 जे क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी तुमचे किती बरोबर आले ते सांगायचे मला. तर बघा आपण लगेच कोणताही वेळ न वाया घालवता आपण सुरुवातीपासून पहिल्यापासून सर्व क्वेश्चन तुमचे बघू. आता बघा पहिलाच क्वेश्चन आहे बघा तुमचा आजच्या स्कॉलरशिपच्या 8वीच्या एक्झाम मधला. हा जो क्वेश्चन आहे हा सेट डी मधला आहे. अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप इज कॉल्ड. तर त्याला काय म्हणतात, तर काय म्हणतात त्याला लुलबाय. हा पहिला ते 2 नंबरचा त्याचा आन्सर आहे. काय आहे तर त्याचं 2 नंबरचं त्याचा आन्सर आहे. काय आहे 2 नंबरचं त्याचा आन्सर आहे त्याचं. तर चला आता पुढं. इट इज द हिस्ट्री ऑफ द लाईफ ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. व्हॉट इज इट. म्हणजे ज्याने स्वतःने त्याचं इतिहास लिहिलेला असतो तर त्याला काय म्हणतो आपण, ऑटोबायोग्राफी म्हणतो, बायोग्राफी म्हणतो, बायोलॉजी म्हणतो की कार्डिओलॉजी म्हणतो. तर त्याला काय म्हणतो आपण, ऑटोबायोग्राफी त्याचा आन्सर आहे. दुसऱ्याचं काय आन्सर आहे, ऑटोबायोग्राफी त्याचा आन्सर आहे. चला तिसऱ्याकडे येऊ आपण लगेच. कशाकडे येऊ, तिसऱ्याकडे येऊ. दिसतंय तुम्हाला सर्व. तिसरा आणि चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. आता नाउ इट इज 9:15 देन द ट्रेन विल अराईव्ह ॲट 10 o'clock. इट मीन्स इट विल अराईव्ह आफ्टर. म्हणजे तर किती मिनिटानंतर ती पोहोचणार आहे बा. तर बघा याच्यामध्ये तर 45 मिनिटानंतर. काय येतं त्याचा आन्सर, 45 मिनिटानंतर. किती, 45 त्याचा आन्सर आहे. बघा लगेच पुढं, कम्प्लीट द स्लोगन. मग तुम्हाला काय करायचं इथं, कम्प्लीट द स्लोगन म्हणजे याच्यात कोणता तरी एक वर्ड्स यूज करून हे काय करायचं तुम्हाला, स्लोगन म्हणजेच घोषवाक्य पूर्ण करायचं आहे. मग आता याच्यामध्ये काय येणार आहे, अवॉइड हा शब्द येणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, 3 नंबरचा याचा आन्सर असणार आहे. ही जे आपण तुमची आन्सर की बघतोय ही 8वीतील सेट डी नंबर आहे. जे की तुम्हाला सर्व क्वेश्चन याच्यामधले एकदम ॲक्युरेट, कोणताही क्वेश्चन याच्यामध्ये रॉंग असणार नाहीये. संभाव्य प्रश्नपत्रिका वगैरे नाही. तुमचे 25 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात ते मला सांगायचंय. बघा लगेच याच्यामध्ये 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा पुढे. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघू आपण अगोदर. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. विच टू ऑप्शन ऑफ ॲडजेक्टिव्ह कॅन नॉट बी यूज टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. रमेश लाईक फ्रेश फ्रेश व्हेजिटेबल. काय आहे, फ्रेश व्हेजिटेबल. त्याचा आन्सर आहे काय आहे, फ्रेश व्हेजिटेबल. त्याचा आन्सर आहे काय आहे, तर फ्रेश व्हेजिटेबल त्याचा आन्सर आहे. तर चला आपण लगेच 6 नंबरचा प्रश्न बघू आता पुढे. किती नंबरचा, 6 नंबरचा प्रश्न बघा. तुम्हाला दिसतोय वेगवेगळे बॉक्स दिले, त्या बॉक्समध्ये त्याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल. तुम्हाला काय करायचंय, पझल पूर्ण करायचे. याच्यामध्ये इथं जसं पहिलं दिलंय बघा, चंद्रयान दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर लँड दिलेलं आहे, मून दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि इथं रोवर दिलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो, इथं ओ आर त्याचा आन्सर आहे. काय आहे, ओ आर त्याचा आन्सर आहे. 1 नंबरचा 6व्याचा 1 ओ आर. याच्यामध्ये द सेंटेन्स फॉर्म्युला यस नो टाईप क्वेश्चन बनवण्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सचा फॉर्म्युला काय करायचा आहे, द्यायचा आहे. बघा सेंटेन्सचा फॉर्म्युला बघा. आता यस नो टाईपचा फॉर्म्युला काय असतो, अगोदर ऑक्झिलरी व्हर्ब, नंतर काय असतो सब्जेक्ट, मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये कोणता सेंटेन्स बसतंय, तर 4 नंबरचं शेल आय मेक कॉफी. म्हणजे 7 नंबरचं किती आहे, तर 4 आहे.
चला पुढे लगेच आपण 8 नंबरचा क्वेश्चन बघू. 8 नंबरचा बघा, तुम्हाला एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. मी खूप वेळा शिकवलेला आहे बघा सर्व क्लासमधील मुलांना. काय क्वेश्चन होता हा? फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये, म्हणजे याच्यात काय पाहिजे आपल्याला? विल हॅव व्ही थ्री. विल हॅव व्ही थ्री कुठं आहे? तर विल हॅव व्ही थ्री हे येत आहे, म्हणजे याचा आन्सर काय आहे? 4 नंबरचा आन्सर आहे. किती नंबरचा आन्सर आहे? 4 नंबरचा आन्सर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द कम्प्लीट डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये माहिती तुम्हाला काय असतं? दॅन हा शब्द असतो, बरोबर आहे ना? मोर दॅन, मोर. जर कधी ऍडजेक्टिव्हला ER नाही लागलं तर तुम्हाला काय असतंय? मोर असतं तिथं अगोदर, बरोबर आहे ना? काय असतं? मोर असतं आणि इकडे दॅन असतं. मग हे कुठं आहे? तर बघा 4 नंबरच्या याच्यात आहे बघा, मोर आणि दॅन. बाकीच्या कोणत्याच वाक्यामध्ये दॅन नसल्यामुळं ते वाक्य काय आहे? तर चुकीचे आहे. याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य एकच आहे जे 4 नंबरचं आहे. चला आपण पुढे बघू लगेच. बघा याच्यामध्ये हा पॅसेज दिलेला होता, इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन 10 आणि 11, 10 आणि 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशामध्ये आहे? तर या पॅसेजमध्ये दिलेलं आहे बघा. शिवम इन्स्टिट्यूट आहे ते. तर त्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. मग त्याच्यामध्ये कोण एंट्रन्स टेस्ट काय करत आहे? कंडक्ट म्हणजे आयोजित करत आहे. तर मग शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह. बघा मग याच्यामध्ये काय आहे? तर 4 नंबरचा याचा आन्सर आहे. चूज 2 करेक्ट ऑप्शन. मग आता याच्यात 2 ऑप्शन आपल्याला काय करायचे आहे? करेक्ट करायचे. म्हणजे याचं 1 नंबरचं हे 1 नंबरचं 1 आहे आणि 11व्याचं 1 आणि 2 आहे. 11व्याचं किती आहे? 1 आणि 2 आहे. बघा 12व्याचं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाईन फ्रेज. बघा मग याच्यात फ्रेज म्हणजे काय आहे? तर हे ब्रेड अँड बटर. तर हे काय असतं? इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ. इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ. 13 नंबरचं बघू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वेन. बघू आप थोडंसं वर घेऊ आपण, तुम्हालाही समजेल व्यवस्थित. बघा याच्यात काय सांगितलेलं आहे बघा. तुम्हाला काय करायचंय? सेंटेन्स कोणत्या टाईपचा आहे हे सुद्धा मी शिकवलेलं आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणतं असतं? असर्टिव्ह सेंटेन्स कोणतं असतं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कोणतं असतं? एक्सक्लामेटरी सेंटेन्स कोणतं असतं? बघा आता हे सेंटेन्स WH फॅमिलीने सुरुवात झालेलं आहे, बरोबर आहे ना? WH फॅमिलीने सुरुवात झालेलं आहे, म्हणजे हे कोणतं सेंटेन्स आहे? तर प्रश्नार्थक, म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक. ते काय आहे? वाक्य आहे. म्हणजेच 13व्याचं 1 आहे. बघा पुढे लगेच 14 नंबरचा आन्सर आहे बघा, शुल्ड. का? कारण की इथं ऍडवाइस म्हणजे सल्ला आपल्याला द्यायचा आहे. ऍडवाइस साठी आपण काय वापरतो? तर शुल्ड हा प्रेझेंट मॉडेलचा वर्ड्स वापरतो. बघा आता इथं पुढं याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी? इनडायरेक्ट स्पीच करायचं सांगितलेलं आहे. इनडायरेक्ट स्पीच. मग हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे 1 नंबरचं. मग आपल्याला हे इनडायरेक्ट स्पीचचं काय येईल त्याचं? तर 1 नंबरचा आन्सर आहे त्याचं. अ बॉय आस्क हिज मदर व्हाय वेअर दे देअर. रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड द स्टुडंट्स. बर, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये काही डायलॉग आहे, म्हणजे संवाद आहे. मग स्टुडंट म्हणतो, मे आय गो आउटसाइड द क्लास सर. ओके, मग त्याचा आन्सर काय येतं आहे? नो, नॉट नाऊ. नॉट नाऊ त्याचा आन्सर आहे. का? कारण की खाली माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी. सर प्लीज लेट मी गो. स्टुडंट थँक्स सर. ओके. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन 17 अँड 18, म्हणजे क्वेश्चन 17 आणि 18 साठी आपल्याला काहीतरी इथं पॅसेज दिलेला आहे आणि तो पॅसेज आपल्याला रीड करून त्याचा आन्सर शोधायचा आहे. बघा इंडियामध्ये G20 समिट झाली होती, त्याबद्दल त्यांनी काय केलेलं पॅसेज बनवलेला आहे. फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन. आता कुठं झाली होती सांगा बरं का? याच्यामध्ये दिलेलं, याच्यामध्ये सांगितलेलं पण आहे. तर ती साऊथ आफ्रिकेमध्ये झाली होती. काय? साऊथ एशिया. साऊथ एशियामध्ये, म्हणजे 2 नंबरचा आन्सर आहे. कुठं झालेली आहे? साऊथ एशिया. कुठं झाली होती? साऊथ एशिया. याच्यामध्ये असेल बघा, साऊथ एशिया. कुठं आहे? दिसतंय साऊथ एशिया. हे बघा इथं साऊथ आणि इथं एशिया, बरोबर आहे ना?
पुढचं बघू आपण आता. 18 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. हा, 19 नंबरची G20 समिट होती, संमेलन म्हणतो आपण त्याला, ते 2023ला कुठे झालं होतं? तर भारतामध्ये म्हणजे इंडियामध्ये झालं होतं. कुठे झालं होतं? इंडियामध्ये झालं होतं. G20 समिट 2023ची. बघा आता 19 नंबरचा क्वेश्चन आहे. अंडर विच ऑर्गनायझेशन चंद्रयान 3 मिशन वॉज हेल्ड. आता चंद्रयान 3 मिशन हे कोणत्या संस्थेद्वारे पाठवलं होतं? तर इस्रो. कोणत्या संस्थेद्वारे पाठवलं होतं? इस्रो. जे की या पॅसेजमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. ज्याला व्यवस्थित स्पोकन म्हणजे व्यवस्थित अंडरस्टँडिंग होतं इंग्लिश, ह्या जे रिडिंग करतं आणि त्याला रिडिंग केल्यानंतर त्याचं मराठीतून मिनिंग कळतो, तर त्याला याचा आन्सर व्यवस्थित देता येतात. तुम्हाला काही पाठांतर करण्याची गरज नाही, याच्यामध्येच ते आन्सर आहे. पण काय विचारल्यानंतर काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला त्याच्यामधून चूज करायचं आहे. बघा, ऑन 14 जुलै 2023 वाज लॉन्च. काय लॉन्च झालं होतं? तर चंद्रयान 3 लॉन्च झालं होतं. काय झालं होतं? चंद्रयान 3 लॉन्च झालं होतं. आपण सर्वांनी बघितलं पण होतं. हां, बरं, ठीक आहे. चला पुढचं 21 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. चंद्रयान 3 कन्सिस्ट ऑफ लँडर, विक्रम, रोवर, प्रज्ञान. बरोबर आहे. 21 नंबरचं किती आहे? तर 2 आहे त्याचा आन्सर. किती आहे? लँडर, विक्रम, रोवर आणि प्रज्ञान. बघा पुढं लगेच 22 नंबरचा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. तर काय आहे त्याचा आन्सर? यश लिव्ज इन द फ्लॅट जस्ट अबो माइन. हे त्याचा आन्सर आहे. अबो काय आहे? अबो त्याचा आन्सर आहे. पुढे बघू आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन पिक्चर. बघा हे जे चित्र दिलेले तुम्हाला हे कशाचं आहे ते शोधायचं आहे. जोकरचा आहे, पेंटरचा आहे, शेपचा आहे की कारपेंटरचा आहे? तर ते आन्सर कशाचा आहे? म्हणजे सॉरी, पिक्चर कशाचा आहे तो? तर शेपचा आहे. कशाचा आहे? शेपचा आहे. ओके. कम्प्लीट द वेब डायलॉग टू मेक अ न्यू कंपाऊंड वर्ड्स. म्हणजे त्या एका वर्ड्सचा वापर करून इथं आपल्याला काय करायचं? कंपाऊंड वर्ड्स म्हणजे 2 शब्द मिळून बनलेला शब्द. बर, ठीक आहे. म्हणजे त्याचा आन्सर काय येत आहे? गो बॅक असा आहे त्याचा आन्सर. गो त्याचं इथं आन्सर आहे बघा. 24व्याचा आणि लास्ट क्वेश्चन आपला आहे. काय आहे आजचा याच्यामधला इंग्लिशमधला लास्ट क्वेश्चन आहे फर्स्ट सेशन मधला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन. माझा हार चोरीला गेला आहे. बघा मग आता याच्यात आन्सर काय आहे? समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस हे एक त्याचा आन्सर आहे. आणि ही हॅज स्टोलन माय नेकलेस. मग याचं काय आहे? तर 2 आन्सर आहे त्याचे. 2 आणि 3 नंबरचा आन्सर आहे. कळालंय का तुम्हाला काय आहे? 2 आणि 3 नंबरचा आन्सर आहे. अशा प्रकारे आपण सेशन 1 जे 8वीचं स्कॉलरशिपचा जो पेपर झालेला आहे तुमचा 22 मार्चला, तर त्या पेपरचं सर्व ॲनालिसिस आपण केलेलं आहे. आणि याचे तुम्ही प्रत्येकाने बघायचं आहे की आपल्याला किती मार्क्स पडले आणि किती मार्क्स पडल्यानंतर तुम्हाला किती 25 पैकी बरोबर आले हे मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्या मित्रालाही पाठवायचं, त्यालाही सांगा की तुला किती पडले ते पण तू कमेंटमध्ये पाठव. चालेल, थँक्यू.